हॅलो नमस्कार मित्रांनो, पेसा केस संदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पेसा केस संदर्भात काय नवीन अपडेट्स समोर आले सर्व अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल। आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मित्रांनो आपण युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट देत असतो, त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आपला हा मराठी अनिकेत नावाने असणारा टेलिग्राम चॅनल सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आज तलाठी भरतीबाबत मॅट मध्ये सुरू असलेल्या केस बद्दल अपडेट मिळणार होती। तर ती अपडेट काय समोर आलेली आहे सर्व अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतो। तर या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स ऍट जनरल केस एन्क्वायरी सिस्टीम वगैरे या ठिकाणी तुम्ही केस नंबर, केस स्टेटस, एन्क्वायरी नेम वाईज सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर सध्या बघा स्टेटस बघू शकता, स्टेटस ऑफ युअर केस नंबर 420/2024 तर ऍप्लिकेंट नेम बघू शकता या ठिकाणी डिझायनेशन अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ तलाठी, सब्जेक्ट वगैरे बघू शकता ऍट जनरल डिटेल्स, सब ऍप्लिकंट ऍट जनरल डेट मित्रांनो आजची डेट आहे। तर ही ऍट जनरल जी डेट आहे ती आजची डेट आहे मित्रांनो 8 मे 2024। तर ऑर्डर बघू शकता, सी डिसिजन कोड डिटेल इन द बिलो टेबल, ऑर्गनायझेशन ऍप्ली बघू शकता, डिसिजन वगैरे या ठिकाणी दिलेली माहिती दिलेली आहे सर्व। त्यानंतर डिसिजन कोड टेबल या ठिकाणी बघू शकता, सर्व माहिती या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। केस स्टेटस एन्क्वायरी, केस नंबर वाईज, नेम वाईज, डेप्थ वाईज या ठिकाणी बघा। आता मित्रांनो आज आपल्याला अपडेट येणार होती, तर ती अपडेट काय आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतो। तर बघा मित्रांनो, ही आजची अपडेट आहे मित्रांनो। तर बघा ही या ठिकाणी केस डिटेल बघू शकता पेंडिंगला दाखवत आहे, डायरी नंबर वगैरे तुम्ही चेकआउट करू शकता, केस नंबर बघू शकता, SLP नंबर वगैरे व्हेरीफाईड, प्रेझेंट लिस्ट और लास्ट लिस्टेड ऑन तुम्ही सर्व माहिती बघू शकता। आता सध्याचा स्टेटस बघा किंवा स्टेज काय आहे तर पेंडिंगला आहे। मोशन ऑफ हिअरिंग आफ्टर नोटीस फॉर ऍडमिशन सिव्हिल केसेस लिस्ट 1 डेट 5/12/2023, ऑर्डर डेट बघू शकता। तर आता मित्रांनो अजून नवीन तारीख दिलेली आहे कोर्टाने आज। तर ती नवीन तारीख अशी आहे, टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन, लाइकली टू बी लिस्टेड ऑन 13/5/2024 कम्प्युटर जनरेटेड। तर बघा 13 मे ला मित्रांनो परत एकदा सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये। तर मित्रांनो आज तारीख आहे 8, म्हणजे 4 दिवस तुम्हाला वेट करायचा आहे। 5 दिवसामध्ये मित्रांनो नवीन अपडेट येणार आहे पेसा केस संदर्भात। त्यामुळे मित्रांनो अशाच अपडेट्स पेसा केस संदर्भात अपडेट पाहण्यासाठी हा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। पेसा केस संदर्भात कोणतीही नवीन अपडेट आली की सर्वात अगोदर युट्यूबच्याही अगोदर ती अपडेट आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण शेअर करत असतो। त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायला विसरू नका। आणि मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट वाटला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। व्हिडिओ पाहण्यापर्यंत पाहण्यासाठी थँक्यू सो मच, धन्यवाद।